नमस्कार मित्रांनो, बघू शकता आपल्या स्क्रीनवर आजची डेट आहे बघा. आज डेट आहे 4 जुलै 2026 आणि सकाळ वेळ होते 8:20. तर आपण एक स्टॉक बद्दल थोडं डिस्कस करणार आहोत, जो की असे स्टॉक, हा स्टॉक प्रत्येकाच्या पोर्टफोलिओमध्ये असला पाहिजे. या ठिकाणी कन्सोलिडेट झाला होता आणि या ठिकाणी एक मस्त रॅली या स्टॉकने दिली आहे. बघा, माझं म्हणणं आहे की प्रत्येकाने स्विंग ट्रेडिंग करता वेळेस प्रत्येकाला प्रॉफिट होऊ शकतो, फक्त त्या माइंडसेटने त्याला चालावे लागेल. तर याचं एक रिझन आहे. क्युपिड या स्टॉक बद्दल बघा. क्युपिड एक कंपनी आहे जी तुम्ही बघा, हिचं एक प्रोडक्शन आहे. ते सगळ्या गोष्टीसाठी आणि म्हणजे येणाऱ्या काळामध्ये म्हणा किंवा आतापर्यंत म्हणा, तो लाईफ टाईमचा प्रोडक्ट असल्यामुळे ही एक प्रॉफिटेबल कंपनी आहे. तुम्ही याच्यावर जाऊन रिसर्च करू शकता. विदिन मी याच एक स्विंग स्विंग म्हणण्यापेक्षा होल्डिंगला हा स्टॉक घेतलेला होता मित्रांनो. आता माझ्याकडे फंड आपल्याला त्या याच्यामध्ये टाकता वेळेस मी थोडा याला काढलेला आहे. पण असे स्टॉक तुम्हाला सांगतो, प्रत्येकाच्या पोर्टफोलिओमध्ये लाईफ टाईमसाठी पाहिजे. जो की निफ्टी फिफ्टीचा स्टॉक नसेल तरी चालेल. ही प्रॉफिटेबल कंपनी आहे, खूप मोठी जर्नी आहे याच्यामध्ये. आणि मागच्या एका महिन्यामध्ये तुम्ही जर या कंपनीचा विचार करायला गेल्या तर या कंपनीने जवळपास या ठिकाणाहून जर विचार केला तर तुम्हाला 50% रिटर्न दिलेत एकाच महिन्यामध्ये. म्हणून ही कंपनी खूप फोकसमध्ये आली. असं नाहीये की ही कंपनी प्रॉफिटेबलच आहे. बऱ्याच दिवसापासून हिनं जवळपास मागच्या 5 वर्षामध्ये 7,000% रिटर्न दिलेले आहेत. म्हणजे जर तुम्ही या कंपनीमध्ये 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले असते, जर कदाचित 10,000 रुपये इन्व्हेस्ट केले असते, 1 लाख रुपये पॉसिबल होत नाहीत प्रत्येकाला, 10,000 रुपये होऊ शकतात. 10,000 पॉसिबल केले असते तर तुमचे या स्टॉकमध्ये 10,000चे 70 पट पैसे झाले असते. 70 पट म्हणजे 7 लाख रुपये तुम्हाला 10,000वर 5 वर्षामध्ये या कंपनीचा प्रॉफिट झाला होता. तुम्ही याचा टर्नओव्हर जाऊन चेक करू शकता. बऱ्याच साईट आहेत, स्क्रीनवर जाऊन बघा या कंपनीने तुम्हाला काय प्रॉफिट दिलं आहे. तर मला एक अजून एक याच गोष्टीमध्ये थोडं माइंड सायकोलॉजी काय असायला पाहिजे प्रत्येकाची, त्याबद्दल मी थोडं डिस्कस करणार आहे. आता बघा, समजा आपल्याकडे 10,000 रुपये, आपण जास्त इन्व्हेस्टमेंट करणार नाहीत असं गृहीत धरा. मी आता बऱ्याच पोर्टफोलिओ किंवा होल्डिंग जास्त प्रमाणात घेत आहे. या वीकमध्ये आपल्याला जसा पाहिजे तसा काही प्रॉफिट झालेला नाही, त्यामुळे मी काही व्हिडिओ शेअर केला नाही. मंथ एंडला जे काही प्रॉफिट लॉस होईल ते आपण शेअर करणार आहोत, ठीक आहे. तर बघा, एक सांगायचं उदाहरण आहे. ज्यावेळेस व्हॅल्यूम येतो एखाद्या स्टॉकमध्ये, जर व्हॅल्यूम आला या ठिकाणी, जर एखाद्या स्टॉकमध्ये व्हॅल्यूम आला या ठिकाणी, म्हणजे ती ही डेट आहे समजा, गृहीत धरा की या ठिकाणी जेव्हा व्हॅल्यूम आले, ती डेट जर आपण बघितलं तर आपल्याला या ठिकाणी कळून जाईल. या ठिकाणी समजा या तारखेला एक व्हॅल्यूम आले होते, तर तुम्ही व्हॅल्यूम आल्याच्या नंतर जेव्हा तुम्हाला वाटलं की व्हॅल्यूम हे पॉझिटिव्ह आहेत आणि इन्व्हेस्टरने या स्टॉकमध्ये एंट्री केलेली आहे, तर तुमच्याकडचं 10,000चं कॅपिटल तुम्ही जास्तीत जास्त 4 भागामध्ये, कमीत कमी 3 भागामध्ये, आणि लईच खूप मोठी रिस्क घेणार असाल तर 2 भागामध्ये, एक सेफ्टी कसं करायचं ते सांगतो. की 2 भागामध्ये जर तुम्ही 10,000चे 5,000-5,000 रुपये जर केले, तर 5,000 तुम्ही या ठिकाणी टाकणार आहात त्या स्टॉकमध्ये. आणि जर हा स्टॉक इथून खाली 5% पडला, मॅक्झिमम सांगतो, 5% जर पडला, तर तुम्ही या स्टॉकमधून निघून जायचं आहे. आणि 5% जर वर गेला, 2-4 दिवसात म्हणा, 5 दिवसात म्हणा, आठवड्याभरात जर 5% वर गेला, तर राहिलेले 5,000 तुम्ही या ठिकाणी इन्व्हेस्ट करायचे आहेत. आणि जर इन्व्हेस्ट केल्याच्या नंतर इथून त्या जर्नीला सोडून द्यायचं आहे, त्या ठिकाणाहून तुम्ही 10%ला जेव्हा तुमच्या प्रॉफिटवर 10% प्रॉफिट होईल, किंवा स्टॉकची जर्नी तुमच्या प्रॉफिटवर 10% होईल, म्हणजे एकूण प्रॉफिटवर, जसं की 10,000 तुम्हाला जेव्हा 10% होईल, म्हणजे की 1,000 रुपये प्रॉफिट होईल, त्यावेळेस तुम्ही त्यातून एक्झिट करा. नाही तर 5,000 नेक्स्ट टाइमला जे टाकलेले 5,000 आहेत, ती जर पोझिशन फिरली आणि खाली रिव्हर्स यायला लागली, तर 5,000 जे काय तुम्हाला 5,000 पहिला प्रॉफिट होता, तो जर तुमचा बरोबरीत आला, तर तुम्ही या पोझिशनमधून एक्झिट व्हा. ही एक स्ट्रॅटर्जी घेऊन चला मित्रांनो, तुम्हाला नक्कीच येणाऱ्या काळामध्ये प्रॉफिट दिसेल. आणि जर नाही दिसला या गोष्टीवर, तर तुम्ही मला कमेंटमध्ये किंवा येणाऱ्या काळामध्ये तुम्ही माझे संपर्क साधू शकता. ही एक जबरदस्त आणि पॉवरफुल स्ट्रॅटर्जी आहे. तुम्ही पहिले 5,000 रुपये टाकून द्या, 50% कॅपिटल, 5% प्रॉफिट झाल्याच्या नंतर 5% टाका आणि तिथून 10% प्रॉफिट घेऊ शकता. म्हणजे एकूण मूळ कमतो 10%, आणि लॉस जर झाला तर 5,000 तुम्हाला 5% होणार आहे. म्हणजे 5,000 5% जर प्रॉफिट लॉस झाला, तर तुम्हाला या ठिकाणी 250 रुपये लॉस होईल. आणि जर प्रॉफिट जर झाला 10,000, इथून तर तुम्हाला 1,000 रुपये प्रॉफिट होईल. म्हणजे तुम्हाला 70% प्रॉफिटमध्ये स्टॉक घेऊन जाऊ शकतो. तर हा ट्रेड, हा स्टॉक, ही स्ट्रॅटर्जी आणि ह्या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि दर संडेला म्हणा किंवा महिन्यामध्ये 1-2 वेळेस आपण यूट्यूबला लाईव्ह यायचं का, ते पण मला डिस्कशन तुम्ही करा. कारण की आपण स्टॉक हे येणाऱ्या काळामध्ये ग्रुपवर कमी अनालिसिस करणार आहेत आणि जास्त यूट्यूबला फोकस करणार आहेत. ठीक आहे मित्रांनो, सबस्क्रायबर जसे वाढतील तसं मी यूट्यूबवर जास्त काळ म्हणजे रोज येण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.